Hello friends, we are considering preparation of phenol. Preparation of phenol using various methods, that part we are considering. And in this lecture, we'll consider how to prepare phenol, means carbolic acid. OH group directly attached to aromatic ring phenol. There can be so many examples. Okay, among that, carbolic acid is also called as phenol, and general type phenols. Okay, that we have been considering since our beginning of 11th. It's all right, revision. सो फिनॉल म्हणजे आपण फिनॉल असं म्हणत असलो तरी त्यातलं कार्बोलिक ॲसिड त्याला त्याच्यावर भर देतो. 12वी सिलेबस नीट जे नॉमेनक्लेचर क्लासिफिकेशन म्हणून इतर एक्झाम्पल्स असतात ते ठीक आहे. तर प्रिपरेशन ऑफ फिनॉल बाय युझिंग प्रिपरेशन ऑफ फिनॉल बाय युझिंग ॲनिलीन म्हणा किंवा बाय युझिंग बेन्झिन डायझोनियम क्लोराईड म्हणा. म्हणजे ॲनिलीन असेल तरी ॲनिलीन गिव्ज बेन्झिन डायझोनियम क्लोराईड आणि मग पुढं फिनॉल, किंवा डायरेक्ट इथून म्हटलं तरी नॉर्मली ॲनिलीन. आता गंमत बघा, प्रिपरेशन ऑफ क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिन पहिला टॉपिक, हॅलोजन डेरिव्हेटिव्स. ड्युरिंग दॅट discussion also we have considered how benzene diazonium ion, normally chlorine, and therefore benzene diazonium chloride is produced by using aniline. तर तिकडे पण रिव्हिजन करायचं. आजही थोडंसं पुन्हा रिपीट करतो. आणि एकदा हा तयार झाला की मग वेगवेगळ्या कंडिशनमध्ये मग वेगळे वेगळे प्रोडक्ट्स, त्याच्यामध्ये आपण क्लोरोबेन्झिन, ब्रोमोबेन्झिन, आयोडोबेन्झिन तिकडं बघितलं आहे, ते बघून घ्या. आणि पुन्हा जरी बघितलं असलं तर रिपीट होऊ दे, महत्त्वाचं आहे. आणखी 1-2 टॉपिकमध्ये हे लागणार आहे. येस. तर ॲनिलीन बेसिकली त्याचं स्ट्रक्चर लिहितो. ॲरोमॅटिक रिंग व्यवस्थित काढतो. कंडेन्स फॉर्म लिहितो मी. कार्बन वगैरे पूर्ण ॲक्च्युअल स्ट्रक्चर काढत नाही. ॲरोमॅटिक रिंग, रेझोनन्स हायब्रिड पण चालला असता, ठीक आहे. अल्टरनेट डबल सिंगल. आणि मग NH2 ग्रुप, नायट्रोजन इज डायरेक्टली अटॅच. NH2 मधला नायट्रोजन डायरेक्ट दिसला पाहिजे. 2 हायड्रोजन ॲटम्स अलाउड फॉर्म NH2. दिस इज ॲनिलीन. हायप. मग बेन्झिन डायझोनियम क्लोराईड आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. मग तसं त्यानिमित्ताने पहिला ॲनिलीनपासून. ओके, बेन्झिन डायझोनियम क्लोराईडचं स्ट्रक्चर त्यापूर्वी डिटेल वहीत लिहून पण दिलं आहे, पुन्हा सांगणार तरी पण त्यानिमित्ताने तिकडं जायचं, ते बघायचं. मग प्रिपरेशन ऑफ क्लोरोबेन्झिन, ब्रोमोबेन्झिन त्याचं रिव्हिजन पण करायचं त्यानिमित्ताने, इकडं पण यायचं. ओके, तर बेन्झिन डायझोनियम क्लोराईडचं स्ट्रक्चरची चर्चा केली होती म्हणून डायरेक्ट लिहितो बघा मी. Since we have studied earlier, directly I am just mentioning without going into more details. तर तो डायअझो, 2 नायट्रोजन ॲटम्स, अझो नायट्रोजन, डायझोनियम तो आयन बघा. आणि मग आत्तापर्यंतच्या ज्या अभ्यासापेक्षा जरा हटकी आहे, इट इज डिफरंट. तर काय डिफरंट आहे, आपण इकडं प्लस चार्ज लिहितो, मग इकडं बाजूला सिन्स ड्युरिंग प्रिपरेशन वी यूज HCl, ते पण लिहितो सेपरेट, Cl मायनस आयन. सो दिस इज बेन्झिन डायझोनियम आयन. आणि कम्प्लीट क्लोरीन पकडून दिस बिकम्स बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. तर रुटीन व्हॅलन्सी नायट्रोजनची 3 असते माहिती आपल्याला, पण इथं जरा फरक आहे की असं आपण कल्पना करूया सिम्प्लिसिटी या स्टेजला. ओके, की 3 रुटीन अनपेडचे 3 व्हॅलन्सी झाली आणि लोन पेअरमधला 1 इलेक्ट्रॉन इकडं आणि 1 इलेक्ट्रॉन इकडं क्लोरीनकडे, म्हणून मग पॉझिटिव्ह चार्ज नायट्रोजन. आणि हे असं रुटीन अभ्यासामध्ये काहीतरी आपण मेकॅनिझम आणि काहीसं लिंक असते त्याच्यापेक्षा जरा वेगळं आहे. पहिलं आपण बघितलं, इट इज डिफरंट. तर ते तसं समजून घ्यायचं.
दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. पहिला हे स्ट्रक्चरची तयारी करायची. ॲनिलीन गिव्स बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. असं असं टप्प्याटप्प्याने करायची. डायरेक्ट बॅलन्स रिॲक्शन, डायरेक्ट सगळी नोड कंडिशन असं करायचं. अँड दिस बेन्झिन डायझोनियम क्लोराईड we get by reaction of nitrous acid, HNO2, nitrous acid, लक्षात घ्या. नायट्रिक ॲसिड वेगळं, ओके. HNO3 ते नायट्रिक ॲसिड. ऑक्सिडेशन नंबर पण काढता येईल तुम्हाला. इथं नायट्रोजनवरती या इट विल बी +3 नाही का. -2चे 2 आहेत, +1चा 1 आहे, +3. इन नायट्रिक ॲसिड इट इज +5. आणि त्याचं बॉन्डिंग जर काढलं नायट्रिक ॲसिडचं, नायट्रिक ॲसिड नॉर्मली वी आर यूज टू दॅट. नायट्रो ग्रुपचं स्ट्रक्चर लिहित नाही मी डिटेल. हे नायट्रिक ॲसिड इज डिफरंट. इट गिव्स when dissolved in water, it gives NO3 minus ion, nitrate, AT, nitrate. हे नायट्रिक ॲसिड. त्याचे पण बॉन्डिंग जर बघितलं आपण तर तो इट कॅन बी रिटन इन दिस फॅशन, ओके. त्याची रिॲक्टिव्हिटी वेगळी आहे. बट इफ डिझॉल्व्ड इन वॉटर, हे जसं वेन डिझॉल्व्ड इन वॉटर गिव्स नायट्रेट, NO3 minus AT, असं HNO2 इफ डिझॉल्व्ड इन लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर तेव्हाच आहे बरं का. इथं परिस्थिती वेगळी आहे. तर H+ आणि O- इट गिव्स हा नायट्रस ॲसिड. when dissolved in large amount of water, aqueous dilute solution, हे जसं NO3 minus आणि H+, ओके. असं हा बघा इथं H+ and NO2 minus, कळलं का. हेट्रोलिसिस, OH बॉन्ड, हेटेरोलायटिक ब्रेकिंग, OH बॉन्ड, H+ and NO2 minus, म्हणजे हा NO2 minus आयन. दिस इज NO2+ नायट्रोनियम आयन, ते वेगळं, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, ओके. NO2 minus. हे नायट्रेट, हा नायट्राइट, TRIT, नायट्राइट आयन, NO2 minus आयन, नायट्राइट आयन. एक पहिला सेपरेट माहीत असावं. नायट्रिक ॲसिड, लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर, NO3 minus, नायट्रेट आयन. नायट्रस ॲसिड इन लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर, नायट्राइट आयन, NO2 minus. हा एक भाग झाला. इकडं मेकॅनिझम वगैरे वेगळं आहे, पण दॅट वी शुड नो. त्या निमित्ताने कवर झालं, ओके. मग पहिला एवढं करायचं. म्हणजे पहिल्यांदा बेन्झिन डायझोनियम आयन ऑल्सो गिव्स फिनॉल. मग त्या निमित्ताने बेन्झिन डायझोनियम आयनच्या पूर्वीच्या आपण रिॲक्शन्स बघून घेतल्या. स्ट्रक्चर सवय करून घ्यायची पुन्हा. मग मिनिमम कशी सुरुवात करायची, काय मिनिमम लक्षात ठेवायचं वगैरे कसं. ॲनिलीन विथ नायट्रिक ॲसिड गिव्स बेन्झिन डायझोनियम क्लोराईड, ओके. मग बाकीचं बॅलन्स रिॲक्शन तर लिहितो आहे, पण नोट्समध्ये मी पाठवणार पण ऑन आवर व्हॉट्सॲप ग्रुप्स. तर सिम्पल आहे की ऑक्सिजन, हायड्रोजन, कारण का इन प्रेझन्स ऑफ ॲसिड असल्यामुळं मग तुम्हाला सांगतो की हाऊ नायट्रस ॲसिड इज प्रोड्युस्ड. तर ॲक्च्युली NaNO2 and HCl dilute. कोल्ड कंडिशन, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्टॅबिलिटी ऑफ दिस, इकडं पण कोल्ड कंडिशन असते. अँड दिस गिव्स, ओके, Na+ NO2- HCl. दिस गिव्स HNO2, म्हणजेच नायट्रिक ॲसिड प्लस NaCl. सिन्स द थर्मल स्टॅबिलिटी ऑफ दिस इज लेस, त्यामुळं तो आपण रेडीमेड नाही वापरत. व्हॉट वी डू इज दॅट, आपण लिहिताना असं जरी लिहिलं टू ॲनिलीन वी ॲड दिस मिक्सचर इन कोल्ड कंडिशन. त्यामुळे तिथे ॲरोवर लिहायची पद्धत आहे. NaNO2 बारीक लिहितो, तुम्हाला कळतं आहे आता. NaNO2 + HCl, ओके. हे असं इकडे लिहितात, ठीक आहे.
NaNO2 plus HCl. तर सिन्स NaNO2 plus HCl इज रिटर्न ऑन ॲरो, तर म्हणजे ॲरोवरती लिहिलं की ते काय कॅटलिस्ट किंवा टेम्परेचरच नेहमी लिहितात असं नाही आहे. तर जस्ट टू इंडिकेट दॅट नायट्रिक ॲसिड HNO2 लेस स्टेबल, मग टेम्परेचर पण कमी ठेवतो आणि फ्रेश म्हणजे इन ॲनिलिन वी डोंट ॲड दिस डायरेक्टली, वी ॲड दिस मिक्सचर NaNO2 plus HCl dilute. आणि दिस इज हाऊ दिस इज प्रोड्युस्ड नायट्रिक ॲसिड HNO2. बॉन्डिंग सांगितलं मी HONO, बॉन्डिंग लिहिलं, हे सेपरेट अभ्यास करून घ्यायचा. अँड दिस नायट्रिक ॲसिड विथ ॲनिलिन गिव्स बेन्झीन डायझोनियम क्लोराईड, हे सेपरेट करून घ्यायचं. मग बेन्झीन डायझोनियम क्लोराईडची वेगळ्या वेगळ्या कंडिशनमध्ये वेगळे वेगळे प्रोडक्ट्स मिळतात, तो सेपरेट अभ्यास करायचा. आता इथं फिनॉलमध्ये फक्त एकच प्रोडक्टसाठी करतो, पण क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन, नायट्रोबेन्झीन आपण पूर्वी बघितलं आहे, ते पण पुन्हा रिवाईज करायचं. हे पण त्या निमित्ताने त्यात एखादा बारकावा लक्षात ठेवायला सांगतो, बघूया असं करायचं. ओके, त्या निमित्ताने हे पण करून घ्यायचं, पॉज करायचं, लिहून ठेवायचं, स्क्रीनशॉट काढायचं, परत ऐकायचं. मागं बोललो हे कुठं मागं आलं तर हॅलोजन डेरिव्हेटिव्स ते बघायचं. दिस इज द वे टू स्टडी, आणि ते वे टू स्टडी पण सांगणं टीचरचं काम आहे, आणि ते फॉलो करा, प्रयत्न करा. ओके, येस, इथंपर्यंत झालं. आता बघा, मग हे झालं. आता हे पुस्तक, आणि त्यामुळे बघा हे पण काढत होतं, हे सांगितलं. HNO3 नेहमीच्या वापरातला असतो, कन्फ्यूज होऊ नये म्हणून इथं सांगितलं. आणि HNO2 हिअर वी यूज नायट्रिक ॲसिड. ओके, आणि मग हे ॲक्च्युली लार्ज अमाऊंट ऑफ HCl असल्यामुळं प्लस HCl असतं तिथं. दिस इज प्रोड्युस्ड बाय मिक्सचर ऑफ, आता आपण बघितलं इथं, प्लस HCl. आणि त्यामुळे मग बघा ना, 2 ऑक्सिजन ॲटम्स, 4 हायड्रोजन ॲटम्स, म्हणजे इथं प्लस, इथं लिहितो का, इथं प्लस ट्वाइस H2O, बॅलन्स्ड इक्वेशन. दॅट इज वन थिंग. कूल्ड, कारण का स्टॅबिलिटी, थर्मल स्टॅबिलिटी, तर इथं ते डिकम्पोज होतात. ओके, आणि मग इथं सिन्स दॅट वे दिस इज नॉट न्यू फॉर अस, ऑलरेडी वी हॅव कन्सिडर. तर ते त्याचा वापर मध्ये ते क्वचित असतो म्हणून गॅप पडतो ना, म्हणून. आणि जरा हे रिपीट केलं बघा, असं केलं की ते समजून घेतलं जातं, रिपीट होतं, आणि मग त्या मेथडनी लक्षात राहतं, म्हणजे परत मेमरीज आहे ती. ओके, अँड नाउ बेन्झीन डायझोनियम क्लोराइड, नाही का, इथं ऑल 6 कार्बन ॲटम्स आर आयडेंटिकल, ओनली 1 ग्रुप इज प्रेझेंट. त्यामुळं फॉर आवर कन्व्हिनियन्स लेट मी राईट इट हिअर. सांगितलं 3 अनपेड आणि 1 लोन पेअरमधले 1 इलेक्ट्रॉन इथं आणि 1 इलेक्ट्रॉन तो क्लोरीन गाडी गेला, असं तो असं असं म्हणजे तसंच आहे. आपल्या लेवलला कुठल्या डेप्थपर्यंत मेकॅनिझम आहे त्याच्या आसपास, म्हणजे भरपूर आहेत आपल्याला, तर आहे त्यात भरपूर आहे, ते करायलाच वेळ पडत नाही म्हणून. आणि मग त्याने त्यांनी मागचं आठवून बघा, तर हिअर प्लस वॉटर म्हणजे नॉर्मली असं डायरेक्ट लिहितात, प्लस वॉटर, कोल्ड कंडिशन ते तर आहेच, बिकॉज स्टॅबिलिटी ऑफ दिस इज लेस, डायझोनियम आयन. ॲरोमॅटिक म्हणजे फिनाईल बेन्झीन डायझोनियम क्लोराईड म्हणतात, तर रिलेटिव्हली ॲरोमॅटिक डायझोनियम आयन्स आर स्टेबल. इन्स्टेड ऑफ ॲरोमॅटिक रिंग, म्हणजे आता नॉर्मली आपण ही फिनाईल वापरतो, कुठली पण असू शकते. अल्काईल ग्रुप कुठला असेल, मिथाइल इथाइल प्रोपाइल, द डायझोनियम आयन इज अनस्टेबल. सहज आता बोलून टाकलं. अमाईन्सच्या टॉपिकमध्ये याचा रेफरन्स येईल, त्यावेळेला फायदा होतो. असं मग त्यामुळे इथं तसं केलेलं असेल आणि ते ऐकलेलं असतं तेव्हा तिथं सोपं जातं. नाही तर ती रिॲक्शन वेगळी वाटायला लागते, ही रिॲक्शन वेगळी वाटायला लागते, आणि व केमिस्ट्री डिफिकल्ट वाटायला लागतं. त्याची काय कारण आहे ते सांगणं. आणि मग आता मी पहिल्यांदा डायरेक्ट लिहितो. सो व्हॉट वी गेट with water, what we get is this aromatic ring, alternate double single with a resonance hybrid असे लिहितो. and what we get, तर तो वॉटरमधून OH ग्रुप येतो ना, म्हणून OH
प्लस नायट्रोजन गॅसेस इव्हॉल्व. बेन्झिन डायझोनियम क्लोराईडचे ज्या ज्या रिॲक्शन्स आहेत म्हणजे अझोडाईज म्हणून पार्ट पुढे येणार आहेत तो सोडून N2 बाय प्रोडक्ट फिक्स आहे. म्हणजे असं हे कन्सेप्ट शिकताना त्यातली केमिस्ट्रीची लिंक लावताना मिनिमम काय मेमरी सगळं A to Z बॅलन्स इक्वेशन कॅटलिस्ट पार्ट असं नसतो करायचा अभ्यास. तर N2 गॅस बाय प्रोडक्ट हे फिक्स आहे. N2 गॅस हे बाय प्रोडक्ट फिक्स आहे. आणि मग इथला हायड्रोजन आणि हा प्लस HCl प्लस असं लिहितो सोयीसाठी प्लस HCl. ओके, हे झालं बाय प्रोडक्ट. तर नॉर्मली हाऊ विल यू प्रिपेअर फिनॉल असा डायरेक्ट क्वेश्चन येतो तेव्हा हे स्टेप्स लिहायचे असतात. म्हणजे लिहिताना एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आहे शॉर्ट फॉर्म हे असं नाही, आपण शिकताना तसं शिकतो असं लिहायचं असतं. आणि हे तर कॉमन आहे, मागच्या हॅलोजनच्या वेळेला पण बघितलं, पुढं पण येणार आहे. फक्त बेन्झिन डायझोनियम क्लोराईड तिकडे आपण क्युप्रस क्लोराईड क्युप्रस ब्रोमाइड बघा, आठवते का? 4-5 मेथड आहेत, रिवाईज करा. तसं इथं वॉटर वी गेट फिनॉल. दिस इज फिनॉल, दॅट्स ऑल. कार्बॉनिक ॲसिड. थोडं त्याचं मेकॅनिझम म्हणजे याचं एक्सपेक्टेड नाही, पण आपण जे शिकतो आणि जे एक्सपेक्टेड आहे त्याला मॅच होतं म्हणून तसं केलं तर आधीच्या रिॲक्शन्स ही आणि पुढच्या रिॲक्शन्सला फायदा होईल. नाहीतर तो बेन्झिन डायझोनियम आयनची स्टेप फिक्स आहे, बट विथ क्युप्रस क्लोराईड क्युप्रस ब्रोमाइड विथ AgNO2 विथ वॉटर वेगळे वेगळे प्रोडक्ट आहेत. आणि मग ते एक मेमरीचा भाग आणि काढणं वाटतं, पण त्याच्यामध्ये छोटा बारकावा समजून घेतला तर तसं नाही वाटणार. ओके, येस. आता बघा हा मुद्दा इथंपर्यंत आला. आता हे झालं. आता थोडी मेकॅनिझम सांगतो, आणि थोडी मेकॅनिझम सांगितलं की मागच्या रिॲक्शनला पण ते फायद्याच होईल. आणि ती थोडी मेकॅनिझम सांगण्यासाठी पहिला एवढं व्यवस्थित करायचं मी याच्या आधी आणि हे जे सांगितलं, आणि मग पुढचं त्याच्यासाठी ते लेट मी रब इट अँड देन आय कॅन एक्सप्लेन. येस, बघा आता बेन्झिन डायझोनियम क्लोराईड हाऊ टू प्रिपेअर आधी सांगितलं, मागच्या टॉपिकमध्ये पण बघितलं, इथं लिहिला. दिस इज रिॲक्टेड विथ वॉटर. आणि मग हे कुठं लिहायचं नाही आहे, पण जे सांगतोय त्याला रिलेटेड बेस झालेला असल्यामुळे असा विचार करूया आपण. सिन्स नायट्रोजन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज, therefore it is more electron deficient. OH बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज, हेट्रोलिसिस कुठं आठवते का बघा झालेलं, प्रोटोनेशन झाल्यानंतर ते मागचं आठवा. ओके, हिंट दिली. तसंच आहे, सिन्स पॉझिटिव्ह चार्ज ऑन दिस नायट्रोजन, therefore दिस नायट्रोजन कार्बन बॉन्ड इज पोलार अँड दिस नायट्रोजन इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट. त्यामुळं याचे हेट्रोलिसिस होण्याचे चान्सेस जास्त आहेत. देर आर गुड चान्सेस. आणि मग वीक न्यूक्लिओफाईल अटॅक केला तरी इथं हेट्रोलिसिस होऊ शकतो, बिकॉज दिस इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट, इट इज इन वॉन्ट ऑफ इलेक्ट्रॉन डेन्सिटी. ओके, आणि मग अशा कंडिशनमध्ये वॉटर ॲड केलं की लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स इकडे ॲड होईल आणि ही इलेक्ट्रॉन पेअर इकडे जाईल. आता असं विचार करा, असं लिहायची पद्धत नाही नोट्समध्ये, पुस्तकात कुठं दिसत नाही. असं एकदा विचार करून ठेवला आपल्याकडे असलं ते, की नंतर मग मगाशी जे सांगितलं अर्लियर वॉट एव्हर आय हॅव टोल्ड यू दॅट यू कॅन राईट डायरेक्टली. ओके, आणि टेक्स्टमध्ये जर आणखी शॉर्ट असतं मग दॅट यू कॅन लर्न डायरेक्टली, कारण हे तुमच्या पिक्चर एका डोळ्यामध्ये म्हणजे आपल्या मेंदूमध्ये फिक्स झालेलं असतं म्हणून. तर बघा ना, मग आता त्या स्टेप्स जर दाखवायचे म्हटलं तर नायट्रोजन गॅस इव्हॉल्व झाला. ओके, इलेक्ट्रॉन लोन पेअर आली आणि हा Cl- बाजूला आहे, इथे लिहितो. आणि त्या मोमेंटला मग आता काय झालं बघा. ओके, प्लस हा Cl- प्लस N2 प्लस असं ते प्लस प्लस मधले ते अवॉइड केलेत, ते असं शिकवताना अवॉइड केलेत. आणि मग काय झालं होतं तर हा बघा ऑक्सिजन, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ऑक्सिजन, वन लोन पेअर. आणि त्यामुळे मग पॉझिटिव्ह चार्ज ऑन ऑक्सिजन नेहमीचं लक्षात आलं का, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ऑक्सिजन फॉर्म्स अ बॉन्ड. आणि मग हे वॉटर म्हणजे ती न्यूक्लिओफिलिक सारखी रिॲक्शन झाली, कळतं का? ओके, तसंच आहे ते. आणि म्हणजे त्याच मेकॅनिझम
डायरेक्टली इनडायरेक्टली येतात. आपण तसं विचार करून ते लक्षात घ्यायचं असतं. एव्हरी टाईम इट इज नॉट रिटन इन द टेक्स्ट बुक्स. म्हणून तर या लेवलची एक्झाम सिलेबस तोच असतो, तर त्यातलं पूर्वी झालेली गोष्टीशी कसं रिलेटेड आहे ते टीचर आणि स्टुडंटनी ओळखायचं असतं, प्रॅक्टिस करायची असते. म्हणून ते वेगळे आहेत. इट्स डिफरंट, नॉट डिफिकल्ट ॲक्च्युली. तर तसं एव्हरी टाईम यू हॅव टू फॉलो दॅट. आणि मग तसं लक्ष द्यायला लागतं, विचार करायला लागतो, शंका विचारायला लागतात. त्या अर्थाने ओढ काही असं म्हणूया. आणि मग हे झालं. आणि नाव द ऑक्सिजन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट, देअरफॉर OH बॉन्ड इज पोलार, दिस Cl मायनस देअरफॉर कॅन पुल हायड्रोजन. नॉर्मली Cl मायनस स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल नाही आहे, पण OH बॉन्ड इज पोलार इन दिस केस. नाव हायड्रोजन कॅन बी रिमूव्ड इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स. आणि त्यामुळे मग पुढे जाऊन हे अल्टिमेटली जो N2 गॅस आला होता पुन्हा लिहितो, प्लस हायड्रोजन इज रिमूव्ड, त्याचा HCl, आणि प्लस काय झालं, द कलर सेम वापरतो. नाव यू हॅव अंडरस्टूड. OH फिनॉल. हे असं विचार केला असेल तर मग डायरेक्ट लिहिताना म्हणजे डायरेक्ट लिहितोच ना. मग अशी लिहिलं होतं मी, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड प्लस H2O गिव्स. ओके. आणि मग हे H2O अटॅक करतोय नाही का, लोन पेअर, दिस इलेक्ट्रॉन शेअर्ड पेअर हेटेरोलिसिस, N2 तयार झाला, Cl मायनस तयार होता, आणि मग हायड्रोजन इज रिमूव्ड इन द फॉर्म ऑफ H+ HCl, दॅट्स ऑल. तर असा विचार केला. आता मागच्या रिॲक्शन आठवून बघा. आता पहिला एवढं करायचं, याच्या आधीचे लेक्चर्स, पहिला हा पॉईंट करायचा, आणि परत हाऊ वी हॅव रिटन दॅट फॉर्मेशन ऑफ बेन्झीन डायझोनियम क्लोराईड, जे आता इथं सांगितलं तेच आहे, ते रिवाईज करायचं. मग फिनॉल प्रिपरेशन करायचं, आणि मग बेन्झीन डायझोनियम क्लोराईड प्लस समथिंग एल्स आपण वेगळे वेगळे प्रोडक्ट मागं बघितले. जस्ट एक निमित्त आहे, ते पुन्हा रिवाईज करायचं. आणि त्यामुळे आता तुम्ही इथंपर्यंत तुम्ही जर केला असेल, म्हणजे हा पॉईंट आपला सध्या चालू होता, तर ते मागच्या पॉईंटला थोडंसं जोडून त्याचं पण रिव्हिजन करून घेऊया. अशा पद्धतीने करायचं. आणि मग करत गेलं की मग रिॲक्शन्स सगळ्या एकदमच 3-4 टॉपिकमधल्या 10-12 रिॲक्शन्स एकसारख्या वाटायला लागतात, 80% 90%. आणि मग नाहीतर प्रत्येक रिॲक्शन वेगळी वाटते, मग त्यांना ते अवघड वाटतं ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मग त्यामुळे ते मागचं थोडंसं रिव्हिजन करतो. जस्ट वेट, लेट मी रिमूव्ह दॅट, रब द बोर्ड. आता मी जे सांगितलं की जे पूर्वी पण अर्लियर टॉपिक हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, बेन्झीन डायझोनियम क्लोराईडपासून क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन, आणि त्यानिमित्ताने मग नायट्रोबेन्झीन वगैरे बघितलं होतं, आणि पुढं पण येत राहणार आहे नायट्रोजनच्या टॉपिकमध्ये. त्यावेळेला ते आता इथंच कवर होऊ शकतं. बघा कसं. तर जसं आत्ता वॉटरचं न्यूक्लियोफाईल फॉर्ममध्ये अटॅक केलं ना, आणि मग फिनॉल मिळाला, तर त्यामध्ये काय झालं होतं, नायट्रोजन बाय प्रोडक्ट न्यूक्लियोफाईल फॉर्ममध्ये अटॅक केला, आणि मग नायट्रोजन इन द गॅशियस फॉर्म तो बाय प्रोडक्ट फिक्स आहे, त्याला मी इथं लिहितो, प्लस तो Cl मायनस. आणि मग वॉटरचा अटॅक होता त्यावेळेला तो HCl झाला. इथं काय होतं बघूया, Cl मायनस इथं लिहिलं. मग मागचा आठवा 11चं सगळ्या कंडिशन्स दॅट आय विल नॉट टॉक, ते तुम्ही बघा, आपल्या नोट्स आहेत, एक्सप्लेनेशन झाले, नोटबुक ऑल्सो आय हॅव रिटन सम थिंग्स, प्लस रिपीट करतो आपण. तर बेसिकली ब्रॉडली काय काय घेतलं होतं, क्युप्रस क्लोराईड बरं का, कॉपर +1 चार्ज, क्युप्रिक क्लोराईड म्हणत नाही. नॉर्मली कॉपर क्लोराईड, कॉपर सल्फेट म्हणतो, म्हणजे ते क्युप्रिक असतं, +2, क्युप्रस +1. आणि मग क्युप्रस क्लोराईड आठवलं का. आणि मग क्युप्रस क्लोराईडमध्ये मगाशी जसं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन ऑक्सिजन इन वॉटर, म्हणजे वीक न्यूक्लियोफाईलने अटॅक केलं होतं नाही का, ते आठवा. त्याप्रमाणे इथला क्युप्रस क्लोराईडला Cl मायनस विल अटॅक नाही का, Cl मायनस विल अटॅक. Cl मायनस रुटीन 3 लोन पेअर्स, ते दाखवत नाही मायनस चार्जसाठी. आणि मग Cl मायनसची लोन पेअर या कार्बनवरती, आणि मग हा दिस बॉन्ड विल गो आउट इन द फॉर्म ऑफ नायट्रोजन. हा Cl मायनस बाजूला आहे, याचा Cl मायनस क्युप्रस क्लोराईडचा अटॅक करतो तो, क्युप्रिकचा नाही म्हणून. आणि मग आता मग +1 मला कॉपर, आणि हा क्लोरीन, म्हणजे तिथं +1 मला कॉपर, आणि इथं प्लस मेन प्रोडक्ट काय तयार झाला मग आता, सो सिम्पल. सो दिस रिॲक्शन ॲक्च्युली वी हॅव रिटन. आता या निमित्ताने पुन्हा एकदा तिकडचं रिव्हिजन, त्या निमित्ताने पुन्हा याचं रिव्हिजन, असं करत जायचं असतं. आणि मग बेन्झीन डायझोनियम क्लोराईड
आणि मग पुढं नायट्रोबेन्झिन आणि अशा वेगळे वेगळे पुढं रिॲक्शन्स येतात. त्यावेळेला तुम्ही म्हणाल की अरे काय झालेलं आहे, नव्याने काही एंटायरली न्यू असं काही शिकायचं राहत नाही मग. आणि मग काय झालं, हा क्लोरीन नाही का म्हणून मुद्दाम क्लोरोबेन्झिन. आता हे झालं ठीक आहे, क्युप्रस क्लोराईड प्लस कॅटॅलिटिक बाकीच्या कंडिशन बाजूला ठेवू, पहिला एवढं करू. आता हे झालं की मग पुढचं कसं पटपट सांगता येतं बघा. क्युप्रस ब्रोमाइड, आता असं म्हटलं Br मायनस होईल अटॅक, क्लोरोबेन्झिन, ब्रोमोबेन्झिन, असे कुठले कुठले बघितले ते जाऊन त्या टॉपिकमध्ये बघा. प्लस पुढच्या टॉपिकमध्ये येणार आहे अजून 2-3 टॉपिक झाल्यानंतर हाऊ टू प्रिपेअर नायट्रोबेन्झिन. त्याच्यामध्ये फ्रॉम बेन्झिन डायझोनियम क्लोराईड असं येणार आहे. म्हणजे यातली हाऊ टू प्रिपेअर बेन्झिन डायझोनियम क्लोराईड जे मागं पण इन प्रिव्हियस टॉपिक वी हॅव सीन आणि जस्ट नाव ऑल्सो टोल्ड, ते कॉमन झालं. आता फक्त नायट्रोबेन्झिन म्हणजे काय, आणि इथं जो कोण अटॅक करतो तो न्यूक्लिओफाईल फॉर्ममध्ये अटॅक करतो म्हटल्यानंतर नायट्रो ग्रुप इथं न्यूक्लिओफाईल फॉर्ममध्ये अटॅक करायला पाहिजे. कारण नायट्रो ग्रुप आपण वेगळे वेगळे फॉर्ममध्ये बघितलेलं आहे नाईट. आणि दॅट इज वाय तो पुढच्या टॉपिकबद्दल आताच बोलतो मी. दॅट इज वाय वी यूज AgNO2. आता AgNO2 Ag+1 म्हणजे इथे NO2 काय आहे, NO2 मायनस आयन, NO2 मायनस आयन नाही का, NO2 मायनस आयन, नायट्राईट आयन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, नायट्रेटिंग मिक्सचर, ते NO2 प्लस आयन, नायट्रोनियम आयन ते वेगळं. आणि ही लोन पेअर मग आता एकदा पॅटर्न फिक्स झाला की मग हा NO2 मायनस आयन, नायट्राईट आयन, नायट्रेट नव्हे नायट्राईट आयन, ओके, तो आतमध्ये, आणि N2 प्लस AgCl प्लस, आणि मग असे बरेच ग्रुप्स येत राहतात. तर मला सांगायचं काय की केमिस्ट्री अशी शिकायची असते. आणि मग असा वेळ देऊन शिकल्यानंतर मागचे फ्रॉम ॲनिलीन म्हणजेच फ्रॉम बेन्झिन डायझोनियम क्लोराईड, क्लोरोबेन्झिन, ब्रोमोबेन्झिन, ते सगळे पुढच्या टॉपिकमध्ये येणारा नायट्रोबेन्झिन किंवा आता या टॉपिकमधला फिनॉल आणि 1-2 येतात, तर ते सगळं सोपं जायला पाहिजे ॲक्च्युली. दॅट इज वाय वी स्टडी इन दिस मॅनर. आणि मग हे सगळं मिक्स होऊन जेव्हा MCQs येतात, हा क्वेश्चन आधीचे टॉपिक, तर डिफिकल्ट नाही जाणार, सो सिम्पल. आणि मग NO2 प्लस नायट्रोनियम आयन, इथं NO2 मायनस नायट्राईट आयन, NO3 मायनस ते नायट्रेट आयन ते वेगळं, NO ग्रुप तो आणखी कुठेतरी पुढे येणार आहे, आताच सगळं सांगत नाही. आत्ता जे लिंक्ड आहे तेवढं सांगितलं, पुढचं पण सांगितलं AgNO2 बिकॉज इट इज लिंक. एकदा हे कळलं की AgNO2 लिहिल्या कळलं पाहिजे की इन AgNO2 NO2 इज NO2 मायनस नायट्राईट आयन. आणि मग यांनी अटॅक केला तसं हा पण करणार. आणि मग त्यावेळेला काय मिळालं असतं मग याचं, हा जर वापरला असता तर यांची रिॲक्शनमधून काय मिळालं असतं बरं, की हा AgNO2 नाही का प्लस बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. हा आता मग मला ते मेकॅनिझम कळली. मग नॉर्मली लिहिताना असं शॉर्ट फॉर्म लिहायची पण पद्धत आहे. वन्स यू नो ओके लिहायचं N2 प्लस, माहिती पाहिजे ना. आणि मग शिकताना असंच शिकलेलं, असं विचारच नाही केला, त्यांना अवघड जातं. तर त्यांना नाही जावं सांगा तुम्ही, ओके. आणि मग काय होणार बरं, तर N2 गॅस, Cl मायनस आणि Ag प्लस, NO2 मायनस अटॅक केला, त्यामुळे काय तयार झालं लक्षात आलं का, कोण तयार झाला इथं, व्हॉट वी गेट इज दिस नायट्रोबेन्झिन, नायट्रोजन कंटेनिंगवाला पुढचा टॉपिक. आता अशा प्रकारे जो सिलॅबस तर मोठा आहे वगैरे तो तर सोडून द्या मुद्दा, पण अशा प्रकारे आपण करू शकतो. आणि अशा प्रकारे अभ्यास केला तरच नीट, MST CET ह्या टाईपच्या एक्झाम सोप्या जातात. म्हणून असं करायचं की ह्या टॉपिकमध्ये कुठं आहे असं तसं आपण एकदम पॅनिक व्हायचं नाही. म्हणजे तुम्ही मला विचारा शंका वगैरे, त्याचं कारण आणखी रिपीट करू शकतो मी, पण दिस इज अ वे टू स्टडी. आणि मग तुमचा कॉन्फिडन्स वाढतो की अरे पुढच्या टॉपिकचे पण 2-4 रिॲक्शन्स सोपे गेल्या, मागचे पण रिव्हिजन झालं आणि हे पण असं. म्हणून मी सांगतो बघा, आता हे असं तुम्ही एवढा वेळ सांगितल्यामुळं तुम्ही असा अभ्यास केला मागचं रिव्हिजन वगैरे, तर हे सगळं आजचं लेक्चरमधले 5-7 मिनटं जास्त लावले त्याचा फायदा होईल. आय होप यू विल डू इट. थँक्यू व्हेरी मच.